वाघडे प्राथमिक आरोग्य केंद्रात बायोमेडिकल वेस्टची उघड्यावर विल्हेवाट, वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारवाईपासून वाचवण्याचा प्रयत्न. नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे मोठे जाळे पसरलेले असताना शहादा तालुक्यातील वाघडे प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेले बायोमेडिकल वेस्ट चक्र रुग्णालय परिसरातच जाळले जात असल्याने खळबळ उडाली आहे. शासनाच्या नियमांची उघडपणे पायमल्ली करणाऱ्या येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात स्वतंत्र व्यवस्था, मग वाघडेत नियमबाह्य काम का? नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह 2 उपजिल्हा, 2 महिला रुग्णालये आणि 13 ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. याशिवाय 60 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 290 पेक्षा अधिक उपकेंद्र असून 155 खासगी रुग्णालये देखील सेवा देत आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये दररोज हजारो रुग्ण उपचार घेतात. रुग्णांवर उपचार करताना वापरलेले बँडेज, रिकाम्या सलाईन बाटल्या, सिरिंज, औषधांची पाकिटे तसेच शस्त्रक्रिया आणि प्रसूतीनंतर बाहेर पडणारे मानवी अवशेष हे बायोमेडिकल वेस्ट म्हणून ओळखले जातात. हा कचरा अत्यंत संसर्गजन्य असल्याने त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्ह्यासाठी स्वतंत्र संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. चौपाले शिवारात निर्जन स्थळी हे साहित्य शास्त्रीय पद्धतीने जाळून नष्ट केले जाते. असे असताना वाघडे आरोग्य केंद्रात हा कचरा उघड्यावर का जाळला जातोय, असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. वैद्यकीय कचरा उघड्यावर जाळणे हे सामान्य निरोगी माणसांसाठी आणि पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. या कचऱ्यातून निघणारा विषारी धूर आणि घातक जंतू संसर्ग पसरवू शकतात. वाघडे येथील आरोग्य केंद्र प्रशासनाने हा कचरा उघड्यावर टाकून एकप्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे. शासकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवरून कुणाचे अभय मिळत आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे. नियम सर्वांसाठी सारखे असताना वाघडे आरोग्य केंद्रात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. आता या गंभीर प्रकाराकडे जिल्हा आरोग्य प्रशासन लक्ष देऊन कारवाई करणार की पुन्हा या प्रकरणावर पडदा टाकला जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.